मनामनांचा प्रतिनिधी जनसामान्यांचा। पिंपरी चिंचवड येथे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर न्यायालयाची स्थापना करण्यास राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली असून त्या अनुषंगाने विविध प्रकारची पदे मंजूर करण्याबाबतच्या निर्णयाचा अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आला आहे। पिंपरी चिंचवड शहरात स्वतंत्र न्यायालय व्हावे यासाठी अथक परिश्रम घेत त्याबाबतचा सातत्याने पाठपुरावा करणारे भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या प्रयत्नाला अखेर यश आले। त्यांच्या या यशस्वी कामगिरीबद्दल त्यांचे आणि राज्य शासनाचे पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहेत। माननीय उच्च न्यायालयाच्या धोरणानुसार पिंपरी चिंचवड जिल्हा पुणे येथे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर ही दोन न्यायालये स्थापना करण्यास माननीय उच्च न्यायालयाच्या नवीन न्यायालय स्थापना समितीने मान्यता दिली असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची 2863 नियमित पदे तसेच त्यांच्यासाठी सहाय्यभूत कर्मचारी वृंदांची 11064 नियमित पदे निर्माण करण्यास आणि 5803 मनुष्यबळांच्या मर्यादेत बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेण्यास संबंधित न्यायालय सुरू होण्याच्या दिनांकापासून मान्यता देण्यात आली आहे। सदर मंजूर पदांमधून या दोन न्यायालयांसाठी आवश्यक असणाऱ्या विविध पदांसह 54 पदे सदर न्यायालय सुरू होण्याच्या दिनांकापासून घेण्यास मान्यता मिळाली आहे। शासनाच्या या निर्णयामुळे पिंपरी चिंचवडकरांची पुणे कोर्टातील पायपीट थांबणार आहे। त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी आनंदोत्सव साजरा करत राज्य शासनाचे आणि आमदार महेश लांडगे यांचे विशेष आभार मानले।